सो हाय फ्रेंड्स, वेलकम टू मायराज कॉर्नर. येस, मायरा या व्लॉगमध्ये आहे, पण ती दुसऱ्या गाडीमध्ये आहे, पाठच्या गाडीमध्ये. बाय द वे, त्या गाडीमध्ये. येस, तर 1 तारीख आहे, 1 जानेवारी, आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला आता सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवून द्यायला ऑन मारते. येस, तर आज कुठेतरी आम्ही चाललो आहे आणि त्याच्यामागे काहीतरी एक रिझन आहे. तर ते रिझन काय आहे ते तुम्हाला कळेलच पुढे. बट मी, अजिंक्य, आई आहे, तेजस्विनी आहे, पूजा आहे, श्वेता आणि मायरा, आम्ही सगळे काय म्हणतात लंचला चाललो आहे बाहेर. सो लंच करूया आणि नंतर गप्पामध्ये तुम्हाला कळेल की नेमकं काय रिझन आहे आपण आज बाहेर चाललो आहे. ओके, चला लेट्स गो. सो आपण आहे आता काला चष्मामध्ये आणि ठाण्यामध्ये आहे, लुईसवाडीमध्ये. मी तुम्हाला नंतर ॲड्रेस सांगेल. ब्लिंक इट ऑन. चला, चला बसा. तुला कुठे बसायचं? हे सोफा पण आहे, कम्फर्टेबल बसता येईल, आहे ना मायरा? चल, एम्बियन्स चांगलं आहे याचं. हां, एम्बियन्स. हां, हे आम्हाला रेस्टॉरंट बाय द वे पूजा कुलकर्णी यांनी सुचवलेलं होतं. छान आहे. हां, पिंक का घातलेला आहे. गम, ये मालूम पडेगा तुमको क्या गम है श्वेता को? इसका टाइटल ही देना चाहिए, किस गम में पहना पिंक. व्हेरी सून आम्ही तुम्हाला सांगू की जो रिझन गम पण काय आणि काय आपण कायसाठी बाहेर आलो ते पण स्पेशल लोकेशन काय आहे की नाही. ओकेजन असं नाही म्हणता नाही, आता ते फोडलं तर ते खूपच फुटलं जाईल. हां, एक्सप्रेशन सगळ्यांचं मायरा. तिची काय हेअरस्टाईल गेली आहे परत एकदा. मायरा, हाय पोनी, हाय पोनी. हाय कोणी नाही, हाय बंद. मी माझ्या घरी आणि तो तुझ्या घरी असं कुठवर चालायचं. खालची रील नाही. बघू अजिंक्य, बघू मोबाईल दाखव मला. एक मिनटं, अजिंक्य सध्या जे काही रील टाकतो तुम्हाला ना नेक्स्ट लेवलच्या रील असतात अजिंक्यच्या. आणि म्हणजे बघू अजिंक्यचं अकाउंट बघू. एक मिनिट. ओ ओ, स्टेटस आहे का पण हे? अरे कॉपीराईट येईल, त्यामुळे तुम्ही फक्त नुसतं रील बघा. गाणं त्याच्या अकाउंटवर जाऊन बघा. अजिंक्य बल्लालच्या अलिबाग फन. अलिबागला घेऊन गेले ना तू? साखरपुडा झाल्यानंतर रद्दी करून आला आपल्यावर. अजिंक्य जिम सोडून व्हिडिओ टाकायला लागला. नाही तर पहिले नुसते आणि गाणी एक नंबर असतात माझ्या. अजिंक्यचं जे चॉईस असतं ना गाण्यांचं. बरं, आम्ही तुम्हाला जे गाणं बोलतोय ना, मी माझ्या घरी आणि तू तुझ्या घरी, ते गाणं खरंच तुम्ही ऐका. वाटलं मी तिची लिंक पण टाकेली ते या गाण्याची. गाण्याला व्ह्यूज आता वाढतील. नाही पण खरंच गाणं छान आहे. श्रेय सगळं कोणाला जातं? अजिंक्यच्या विद्याला. हा, खरंच गाणं म्हणायचंय का? नाही पण खरंच ते गाणं छान आहे. गाण्याचं हे सांग, वर्डिंग काय ते? नाही 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 नाही, युट्यूबवर सर्च करून दाखव मला. हेच आहे, असं कुठवर चालायचं. आणि ते गाणं ऐका, फन आहे ते गाणं. थंबनेल दाखव, लोकांना कळू दे आपल्याला. अल्टिमेट गाणं आहे. मी माझ्या घरी आणि तू तुझ्या घरी, असं कुठवर चालायचं. परफेक्ट अजिंक्यला सूट होतं ना. मी त्याचं प्री वेडिंगला ते गाणं वापरणार आहे अजिंक्यचं. त्याच्यावरती त्याचं हा, असं कुठवर चालायचं. येस, हे गाणं तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करून सांगा कसं आहे ते.
मी माझ्या घरी आणि तू तुझ्या घरी. ऍक्च्युली लग्न ठरलंय आणि एंगेजमेंट नंतरचा जो पिरियड आहे हा त्याच्यावरती हे गाणं. आणि त्याचं वर्डिंग पण एक नंबर आहे. आणि आताही तेच चाललंय, दिवसा व्हॉट्सअपवर बोलायचं. दिवसा व्हॉट्सअप खोलायचं आणि चुरू बोलायचं. म्हणजे तेव्हापासून जे अजिंक्य हेडफोन गळ्यात घालून फिरतो ते काढतच नाही. रात्री त्याच्या शरीराचा झोपायला भाग गेलं तर झालाय. ते शरीराचा गळ्यामध्येच भाग. होतं. रात्री 12 वाजता गळ्यात होते त्याच्यात. आणि आज एकदम कुर्ता अजिंक्य तू काल बाईक घेऊन गेला होता? असेल ना एटिंग घेऊन गेला होता? बाईकवर असेल ना तर वेटिंग कळत नाही तर आपले फोन उचलतच नाही. तो वेगळंच चॅप्टर आहे तो. ट्रोलिंग रोल करणार आहे ट्रोल. लग्न ठरेपर्यंत. ठरलंय आता. न बोलणाऱ्या व्यक्तीचा मला मेसेज आला, ताई तुम्ही कशा आहात? अरे बापरे काय बोलते, लेटेस्ट न्यूज आहे तर. काल जाऊन आल्यानंतर काहीतरी वेगळंच भेटलं. त्याने सांगितलं त्याने काहीतरी टोचन दिलं असेल त्याने. काय रे टोचन दिलं? भरून आले त्याचे. भरून आहे डोळे. मी सांगितलेलं बायको ऐकते. ते बघा, लुक ॲट इट. अजिंक्यला आलं रडू. आलं भरू आलं भरू. सगळे टायटल्स आपण इथे डिसाईड करून टाकूया. आणि नंतर ह्याच्यानंतर बाय द वे स्वेटाचं एक्झिबिशन आहे तर त्याचं पण दुःख म्हणजे सुख पण आहे दुःख पण आहे. काय बिग फिलिंग आहे म्हणजे सुख आहेच. मेंबरला मी इन्व्हाइट केलंय, बघूया आता येता का. मी मेसेज पण केलाय, बघूया आता. नवीन मेंबरला इन्व्हिटेशन दिलंय. सो आज बाय द वे 1 तारीख आहे आणि 9 तारखेला मॅडमचं एक्झिबिशन आहे नाशिकमध्ये. होमटाऊन नाशिक काय म्हणतात, प्लेग्राऊंड काय म्हणतात, होम ग्राउंड. तर एक्सायटेड आहे श्वेता. गर्दी होणार आहे. आणि थोडं तिला वाईट पण वाटतंय की का मी नाहीये कारण या हा एक्झिबिशनला तू नाही आहे. नाही. मी साताऱ्यात आहे, वेगळ्या होम ग्राउंडवरती खेळणार आहे. ठीक आहे चलो आपण जरा जेवण घेऊया. बाय द आम्ही पिझ्झा मागवलेला आहे आणि काय मागवलेलं आहे 2-3 स्टार्टर मागवलेत ते जरा बघूया. आणि हे रेकमेंडेशन यांचं आहे तर बघू आज. रेकमेंडेशनचा पदार्थ तू फूड मला बोलली चांगलं आहे. हां, सगळं चांगलंच आहे. आलंय आलं का? असं मला वाटतंय. आणि ॲम्बियन्स पण चांगला आहे यांचा. आलं. ये क्या है? रॅन्चो मेरा पिझ्झा. चलो क्या सर्व कर देना. बटर चिकन पिझ्झा. आणि ये क्या है? अँग्री बर्ड चिकन ना ठीक आहे दे दो. आणि लास्ट जे आमचं डिश आहे ते आहे चिकन बर्न गार्लिक राईस. आणि मध्ये आम्ही चिकन घी रोस्ट पण मागवलं होते, तुम्हाला दाखवायला विसरून गेलो. दाखवलं नाही खाण्यामध्ये गुंगमध्ये सगळं राहून गेलं. जाऊन गेलं. चला आता खाऊन घेऊया. चला सो केक पण आपण कापणार आहे. आणि केक आपण काय म्हणतात आपल्या प्रमुख अतिथी जे इथे मॅडम सरजी इधर दे देना ये बैठे है मॅडम. तेजस्विनीचा बड्डे आहे का? एवढी खातेदारी तिची काय श्वेता? एवढं खातेदारी करून पण ती तो स्पेशल लोकेशन आणि स्पेशल कारणासाठी केक कापला जातो आहे. हॅपी तर काय कारण आहे नक्की सांगू पण काय थोडं मुंह मीठा हो जाए. मुंह मीठा हो जाए. डबल चॉकलेट. ओ केक्स डबल चॉकलेट. हॅपी न्यू इयरचा पण केक असू शकतो. श्वेताच्या ज्वेल्स ऑफ मायरचा पण केक असू शकतो. न्यू इयर केक असू शकतो. अजून काय असू शकतो. अजिंक्यचं लग्न होणार त्याचा पण केक असू शकतो. आपण कापते ती. त्याला केक थोडा खाऊन पण घेऊ आपण आणि मग केकचं गुड सांगू. तुम्ही तोपर्यंत सांगा ना. सांगू का? चला तुम्हाला आता रिझन सांगतो. मॅडम सांगतील. मॅडम इज इन द राईट पोझिशन टू से दिस आहे की नाही. ती तिचे इमोशन्स. मी दुःखात आहे. दुःखात आहे. ते दुःख काय आहे? असं आहे. चला येस सर आता मॅडम सांगतील
येस सो तेजस्विनी शिफ्ट होते गुजरातला येस. आणि ती उद्या जाणार आहे. म्हणजे ती परत येणार आहे, पण आता तिचं ते कॉलेजचं सगळं ॲडमिशन वगैरे प्रोसेस सुरू होते, मग ती तिकडे जाते. सो ऑफिशियली 31 डिसेंबर हा तिचा लास्ट डे होता ज्वेल्स ऑफ मायराचा. आणि मग श्वेताला म्हटलं होतं की आपण जरा एक सेंड ऑफ करू आपण, बिकॉज ही आहे आहे हां नाही आहे म्हणजे ती ऑनलाईन आहे सध्या तरी. जोपर्यंत दुसरं कोणी आम्हाला हे करायला असाईन होत नाही तोपर्यंत, सो तोपर्यंत 1 महिना ती हँडल करणार आहे. आणि त्यानंतर पण येणार आहे, ती येईल भेटायला पण येईल. बट ऑफिशियली शी इज सायनिंग ऑफ फ्रॉम ज्वेल्स ऑफ मायरा, है की नाही? येस. सो थँक्यू तेजस्विनी, थँक्यू सो मच. बिकॉज काय डे 1 पासून आपल्या बरोबर आहे ती. आणि ती वेळेवर मला अजिबात काळजी नव्हती, ती सगळं काही बघत होती. राईट हँड श्वेताचा. माझ्यासाठी त्या ॲनिमल्सची बुक आणली होती. हां येस. म्हणजे माझी अजूनही इच्छा आहे की तिने नाही जावं, पण मग आता शेवटी एज्युकेशन आहे, तिचं एज्युकेशन आहे, तिला ते पण परस्यू करायचं आहे. सो ती तिकडे गुजरातला शिफ्ट होते. आणि म्हणजे अशा पण काही टाईम होता की श्वेता तिथे लक्ष देत नव्हती, तरी पण ती तिचं 2-3 महिने माझं अजिबात लक्ष नव्हतं. ती सगळं बघत होती, सगळं. येस. माझ्या शाळेचा प्रोजेक्ट होता आणि हां ही पण तिला पण खूप मदत करायची. सगळं तिने हेल्प केली. आपण घरी नव्हतो तेव्हा मायराला आणलेलं. बऱ्याच काही गोष्टी आहेत. सो इट इज जस्ट फक्त नुसतंच काम नाही. येस. स्कूलचा पण दुसरा प्रोजेक्ट होता, त्याच्यासाठी तिने मला तिच्याकडून सगळं स्पेलिंग विचारत होती, सगळं सांगत होती, प्रिंट आउट काढून दिले. येस. सो थँक्यू तेजस्विनी, थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटलं. खूप छान. जेन्युनली काम केलं. हां जे मेन माझं एक आहे आणि श्वेताचं आहे की जेन्युइनली यू पोर युअर हार्ट आउट. डेफिनेटली ना, मी त्याला डे 1लाच सांगितलं होतं तुला मी की तू तुझ्या ऑर्गनायझेशनसाठी काय देतेस दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तू फक्त 9 to 5 जॉब करणार असेल ना तर कधीच करू नको. तिने तसं कधी केलंच नाही. तिने अगदी स्वतःचं घरचं म्हणून केलं. येस. चलो येस. तुला काय बोलायचं? तुला कसं वाटलं? थँक्यू बोलायचं पहिलं तर मॅमना आणि सरांना, कारण ॲक्च्युली जो एन्व्हायरमेंट क्रिएट केला, एक दडपण असतं ना स्टार्टिंगला की काय माहिती कशी असणार आहे. फर्स्ट तर मी अशी हे विचार करून आली होती की आपण ब्लॉग्समध्ये तर बघतोय, आणि जेव्हा फायनली सरांनी बोललं की इंटरव्ह्यूसाठी यायचं आहे, तेव्हा माझं असं होतं की आता ज्यांना मी फोनवर बघते इतके महिने, आता मी समोर भेटणार आहे. ते एक होतं दडपण, पण एकदम चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं. मायरा होती आणि खरंच थँक्यू आणि थँक्यू. आम्ही नेहमीच संपर्कात तर राहूच, आणि तू खूप पुढे जा. येस. बेस्ट विशेस फॉर हर करिअर ऑल्सो. की मी तिला मागे म्हटलं आणि होतं ती करणार, आम्हालाही माहिती आहे. हुशार आहे ती. खूप हुशार आहे. खूप हुशार आहे. म्हणजे तिने स्टार्टिंगलाच डे 1ला जेव्हा ती आली तेव्हा तिने तिचे काही इनपुट्स दिले होते आणि ते इनपुट्स मला खरंच खूप आवडले होते, त्यामुळे छान वाटलं. तसं पण खूप काय काय असायचं, मॅम हे करूया, असं बनवूया, तसं करूया, बऱ्याच गोष्टी असायच्या. आता मला दडपण आलं ॲक्च्युली. येस की तिचंच. हां आता 9 तारखेला हां हे दडपण आहे, हे दुःख आहे तिचं ॲक्च्युली. ते गमचे मगाशी हा गम जे होतं ते हे होतं की 9 तारीख ते 14 तारीख नाशिकला काय एरिया काय तो डोंगरी वसतिगृहाला एक्झिबिशन आहे आणि तिथे तेजस्विनी नसणार आहे, पूजा पण नाही आहे. सो वन मॅन आर्मी यावेळी श्वेता. सो आणि तिथे आहेत आपल्याकडे. काय होतं की कुठे काय ठेवलं हे तिला आणि मलाच माहिती होतं. मला पण त्यामुळे आम्ही ते फटाफट बॉक्स ओपन करायचो आणि दाखवायचो. आणि आता तीच नाही आहे, तर मी पुढे थांबणार मागे थांबणार मलाच नाही कळत आहे मी काय करणार आहे. मी माझी पण होईल. आणि मी पण नाही या आहे. ताई पण नाही आहे. या असल्या की थोडं तरी थोडंसं पुढचं गोष्टी. हां अजिंक्य आहे आपला. अजिंक्यची बायको पण असेल. कदाचित तिला आमंत्रण दिलंय, बघूया येते का असं. बघूया. नाव तिची टेस्ट आहे. मी नाही आहे. आपण नाही ना, आपली स्कूल आहे ना भाऊ. तुझी स्कूल आहे, तू नंतर येणार. नंतर येणार ना, आपली स्कूल आहे. तो ना मी आणि मायरा नाही आहे, म्हणजे मायराचं स्कूल हा, आहे. ते पण अजून एक आहे. खिंड लढवायची. खिंड मोठी खिंड आहे. Both of them. चलो. सो थँक्यू सो मच. थँक्यू तेजस्विनी, थँक्यू एव्हरीबॉडी. थँक्यू. आता इकडे निघूया आपण आणि घरी जाऊया. बघू आज दिवसभरात काय काय होतं ते. ओके येस. चलो चला. सो पूजा चालली आहे. टाटा गुड बाय.
आपण पण जाऊया आता घरी. टाटा. सो हे होतं काला चष्मा म्हणून हे रेस्टॉरंट आहे. पहिल्या माळ्यावरती आहे. लुईस वाटी ठाणा आहे. इकडनं पुढे गेला की पुढे विवियाना मॉल आहे आणि जस्ट हायवेला लागूनच सर्व्हिस रोडला हे हॉटेल आहे काला चष्मा. चला आपण इकडनं आता निघूया.